अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या कलाकृतीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या माध्यमातून तेजश्रीने 2023 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. आता 2024 ची सुरुवातही तिने धमाकेदार केली आहे. तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या माध्यमातून 2023 मध्ये छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. तिची ही मालिका TRPच्या शर्यतीत देखील अव्वल आहे. सर्वत्र ह्या मालिकेची चर्चा आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना भावलं आहे. एकंदरीतच तेजश्रीचं कमबॅक यशस्वी ठरलं आहे. तेजश्री प्रधानने मालिकांसह सिनेमातही काम केले आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. ओली सुकी, झेंडा, तिची कथा, ती सध्या काय करते, लग्न पहावे, करून शर्यत अशा अनेक सिनेमात तेजश्रीने काम केले आहे. ओली सुकी नंतर नववर्षात तेजश्री पंचक या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पंचक या सिनेमात तेजश्रीची भूमिका छोटी असली तरीही महत्त्वाची आहे. त्यातच माधुरी दीक्षित निर्मित सिनेमात तिला अभिनय करता आला. त्यामुळे नक्कीच हा सिनेमा तिच्यासाठी खूप खास आहे. पंचक या सिनेमानंतर तेजश्री आता लोकशाही या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगली चर्चा आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तेजश्री सामाजिक कार्यकर्ती आणि राजकीय घराण्यातील वारसदार इरावती चित्रे नामक पात्र साकारणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा लोकशाही सिनेमा संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून सिनेमा 9 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. लोकशाही सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेमागृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखंच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्ता संघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेआधी तेजश्रीने ह्या गोजीरवाण्या घरात, तुझे माझं घर, श्रीमंताचं लेक, लाडकी ह्या घरची, अगबाई, सासूबाई, फुलाला सुगंध, मातीच्या ह्या मालिकांमध्ये काम केलं आहे.